Hello everyone and welcome back to the channel. This is the second lecture of current electricity आणि आजचा आपला टॉपिक आहे व्हीटस्टोन ब्रिज. यामध्ये आपण याचे ॲप्लिकेशन्स दॅट इज मीटर ब्रिज अँड केल्विन्स मेथड हे टॉपिक्स पण कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी याचा यूज काय आहे इथून आपण स्टार्ट करूया. तर जर समजा एखादा रेजिस्टर आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला माहीत नाही आहे, ते फाइंड आउट करण्यासाठी या ब्रिजचा यूज करता येणार आहे. यामध्ये बेसिकली 4 रेजिस्टर्स असणार आहे. 4 पैकी 3 व्हॅल्यू आपल्याला माहीत असेल, एक अननोन असेल, त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी या ब्रिजचा यूज करता येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला KCL अँड KVL लास्ट लेक्चरमध्ये आपण जो बघितलेला आहे त्याचा यूज करावा लागणार आहे. यामध्ये जे 4 रेजिस्टर्स जोडायचे असेल ते जोडणार कसे? दे आर कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. असं एक क्वाड्रिलॅटरल असणार आहे. त्या क्वाड्रिलॅटरलच्या 4 साईड्सला ते रेजिस्टर्स जोडलेले असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे जो साईड असणार आहे त्या साईडला पहिलं रेजिस्टर हॅविंग रेजिस्टन्स P जोडलेला आहे. दिस विल बी अ सेकंड रेजिस्टर of resistance Q, then there will be third resistor having resistance R, and the last one having resistance S. ठीक आहे. असे 4 रेजिस्टर्स आहेत. हे जे यांचे कॉर्नर्स आहे याला आपण नाव देऊया. इथे A पॉइंट असेल, दिस इज B पॉइंट, दिस इज C अँड दिस इज D पॉइंट. ठीक आहे. A अँड C पॉइंट आर कनेक्टेड टू अ बॅटरी. इथे एक बॅटरीला कनेक्ट करून द्यायचं आहे सप्लायला, म्हणजे याला ऑपरेट होण्यासाठी एक सप्लायची गरज पडणार आहे. ठीक आहे. तर ते सप्लाय देण्याचं काम एक बॅटरी करणार आहे. सो इथे एक बॅटरी असणार आहे. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू A पॉइंट अँड निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू C पॉइंट थ्रू अ प्लग की. इथे एक प्लग की असणार आहे. याचा EMF E एवढा आहे. या कीला आपण K ने दाखवणार आहे सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी. आणि त्यानंतर जो निगेटिव्ह टर्मिनल असणार आहे बॅटरीचा तो आपण C पॉइंटला जोडून देणार. सो इथे जो करंट बॅटरी प्रोव्हाइड करणार आहे तो करंट या A पॉइंटपर्यंत येणार आहे. लेट अस कन्सिडर दॅट करंट इज I. A पॉइंटवर आल्यानंतर तो 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. 2 पार्टमध्ये डिवाइड होत असताना इथे या B पॉइंटकडे I1 एवढं करंट जाणार आहे आणि या D पॉइंटकडे I2 एवढं करंट जाणार आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू KCL किर्चॉफ्स करंट लॉ, इथे 2 करंटचे ॲडिशन दॅट इज I1 प्लस I2 केलं तर तो कशाची इक्वल येणार आहे? I चे इक्वल. ठीक आहे. आता यामध्ये अजून एक कॉम्पोनंट आपल्याला जोडायचं आहे. हे जे B अँड D पॉइंट असणार आहे याच्यामध्ये आपल्याला एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करायचं आहे हॅविंग रेजिस्टन्स G. ठीक आहे. इथे मी गॅल्व्हॅनोमीटरचा असं सिम्बॉल दाखवतो ज्याचा रेजिस्टन्स G एवढा आहे आणि या B आणि D च्या मध्ये तो जोडलेला आहे. आता गॅल्व्हॅनोमीटर काय असतो? इट इज अ डिव्हाइस विच इज यूज टू डिटेक्ट द स्मॉल करंट्स और वीक करंट्स इन द सर्किट. त्यामध्ये तो करंट किती आहे त्याला मेजर करू शकतो. त्याचा मॅग्निट्यूड आणि ॲज वेल ॲज त्याची डायरेक्शन काय असणार आहे हे पण तो दाखवणार आहे. तर त्याचा बेसिक स्ट्रक्चर जो असतो त्यामध्ये समजा आपल्याला वरचे वर बघायचं आहे, तो डिव्हाइस दिसत कसा असेल त्याच्यावर फोकस करायचं आहे. त्याचा वर्किंग वगैरे जो आहे तो पुढे जाऊन होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड्समध्ये त्याचा वर्किंग येणार आहे. सो आता जस्ट समजून घ्या का त्यामध्ये काय असणार आहे. असं स्केल असते, इथे अशी स्केल असणार आहे. या स्केलवर मार्किंग केलेली असते. सेंटरला 0 मार्किंग असते. इकडे 1 2 3 4 अशी असणार आहे. इकडे 1 2 3 4 अशी मार्किंग केलेली असणार आहे. ठीक आहे. आणि मध्ये याचा एक पॉइंटर असणार आहे. जो पॉइंटर असणार आहे तो लेफ्ट किंवा राईट साईडला जाऊ शकतो आणि तो करंटची व्हॅल्यू, करंटचा मॅग्निट्यूड किती आहे तो दाखवणार आहे. ठीक आहे. अलॉंग विथ द डायरेक्शन. तर इथे असं एक गॅल्व्हॅनोमीटर बसून दिलेलं आहे. ज्यावेळेस करंट इथे I1 करंट B पॉइंटवर येणार आहे तो परत B पॉइंटवर आल्यानंतर 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे, कारण की तो अरायव्हिंग करंट आहे आणि इथे आल्यानंतर या जंक्शनवर तो 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याच्या थ्रू IG एवढं करंट जाणार आहे. म्हणजे रिमेनिंग करंट किती असणार आहे? I1 एवढं करंट आलेलं आहे. IG त्याच्यामधून गेलंय म्हणजे इथे राहिलेलं काय आहे? I1 मायनस IG. ठीक आहे. सिमिलरली खालच्या साईडला काय होणार आहे? I2 एवढं करंट या पॉईंटवर आलेलं आहे. त्यानंतर IG गॅल्व्हॅनोमीटरच्या थ्रू जो करंट आहे तो D पॉईंटवर आलं. जंक्शन D वर 2 करंट्स आलेले, एक आहे I2 दुसरा आहे IG. म्हणजे या साईडला दोघांचे ॲडिशन होऊन दॅट इज I2 प्लस IG एवढं करंट पास होणार आहे थ्रू अ रेजिस्टर S. त्याच्यानंतर इथे या पॉईंटवर C पॉईंटवर आल्यानंतर 2 करंट आलेले बघा.
I1 मायनस IG अँड I2 प्लस IG दोघांची ॲडिशन केली तर काय होणार आहे, IG कॅन्सल झालं, दॅट इज I1 प्लस I2 म्हणजे टोटल करंट जो आलेला होता I एवढं करंट तो परत बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे, असं यामध्ये एक कंप्लीट डायग्राम आपल्याला बघायला भेटणार. त्यानंतर आपल्याला इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं आहे दोन लूपसाठी. पहिली इकडची लूप असणार आहे ABDA. KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन लूप. कोणती लूप घ्यायची आपल्याला, लेफ्ट साईडची, या लेफ्ट साईडची लूप हा ABDA या लूपसाठी जर आपण अप्लाय केलं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ तर आपल्याला काय भेटणार आहे बघा. A टू B कडे जात असताना समजून घ्या KCL अँड KVL. इथे आपण KCL यूज केलेलं होतं आधी का, त्यामध्ये जंक्शनवर जेवढे पण करंट असतात सगळ्यांचे ॲडिशन 0 येणार आहे. अरायव्हिंग करंट पॉझिटिव्ह, लिव्हिंग करंट निगेटिव्ह घ्यायचं आहे, किंवा जे अरायव्हिंग करंट आहे त्यांचे ॲडिशन इक्वल्स टू काय असणार आहे, लिव्हिंग करंटच्या ॲडिशनचे इक्वल. सो इथे आपण यूज करून घेतलं. आता KVL अप्लाय करायचं आहे. KVL अप्लाय करत असताना जर एखादा रजिस्टर येत असेल तर त्याच्या थ्रू पास होणारा करंट इंटू रेजिस्टन्स केलं तर पोटेन्शियल डिफरन्स भेटत असतो. दॅट पोटेन्शियल डिफरन्स विल बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँड डायरेक्शन ऑफ करंट. जर दोघांची डायरेक्शन, जे ट्रेसिंगची डायरेक्शन आहे ती आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल तर त्यावेळेस निगेटिव्ह साईन येणार आहे. जो I इंटू आरचा प्रोडक्ट आहे त्यामध्ये निगेटिव्ह साईन येणार. आणि जर समजा ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह साईन येणार. सो फर्स्ट यामध्ये A टू B कडे जात असताना पहिलं रजिस्टर आहे P आणि त्याच्यामध्ये करंट आहे I1. सो द पोटेन्शियल डिफरन्स विल बी I1P. ठीक आहे, आता ट्रेस कुठून करत आहे आपण, A टू B कडे, आणि करंटची डायरेक्शन पण कशी आहे, सेम आहे. सो दोघांची डायरेक्शन सेम असेल तर इथे निगेटिव्ह साईन येणार. देन बी पॉईंट पर्यंत दुसरं काही रेजिस्टर नाही, B टू D जायचं आहे तर इथे एक गॅलोमीटर का ज्याचा रेजिस्टन्स किती आहे G. सो त्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, IG इंटू G. करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम आहे B टू D. सो यामध्ये परत कोणतं साईन येणार, निगेटिव्ह साईन. त्यानंतर पुढे D पॉईंट पर्यंत दुसरं काही नाही, परत D पासून A कडे यायचं आहे. एक रेजिस्टर भेटणार आहे ज्याचा रेजिस्टन्स R आहे, ज्याच्या थ्रू करंट किती आहे I2. सो पोटेन्शियल डिफरन्स विल बी I2R. आणि हा कसं असणार आहे, ट्रेसिंगची डायरेक्शन अँड करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून इथे साईन काय येणार आहे, पॉझिटिव्ह. इक्वल्स टू काय आलं इथे 0 आलं. ठीक आहे, दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. याला इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या लूपसाठी KVL अप्लाय करायचं. दुसरं कोणतं असणार आहे, अप्लाय KVL किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इन लूप. कोणती लूप आहे दुसरी बघा आता, BCDB. या लूपसाठी जर KVL अप्लाय केलं तर फर्स्ट थिंग यामध्ये B टू C कडे जात असताना फक्त एक रजिस्टर आहे Q आणि त्याच्यामध्ये करंट किती आहे, I1 मायनस IG. सो इथे लिहिलं I1 मायनस IG इंटू व्होल्टेज रेजिस्टन्स किती आहे Q. ट्रेसिंगची डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून इथे निगेटिव्ह साईन आलं. देन C टू D कडे जात असताना एक रजिस्टर आहे S ज्याच्यामध्ये करंट आहे I2 प्लस IG आणि रेजिस्टन्स आहे S एवढं. करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून इथे प्लस साईन आलं. त्यानंतर पुढे काय, D टू B जात असताना परत एक रजिस्टर आहे, गॅलोमीटर म्हणजे एक टाईपचं रजिस्टर झालं, ज्याचा रेजिस्टन्स G आहे, करंट आहे त्यामध्ये IG. सो दिस विल बी IG इंटू G. आणि त्यामध्ये कोणतं साईन येणार आहे, ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून इथे प्लस साईन आलं, इक्वल्स टू किती आलं 0. दिस विल बी अवर इक्वेशन सेकंड. आता यामध्ये आपल्याला एक स्पेशल कंडिशन म्हणजे आपण याच्यावरून I1, I2, IG यापैकी काही टर्म्स माहीत असेल तर कोणतेही करंट फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग KVL और KCL. पण यामध्ये एक स्पेशल केस येणार आहे, म्हणजे एक असं काहीतरी कंडिशन आपल्याला भेटणार आहे का त्यामध्ये जो गॅलोमीटर असेल त्याच्या थ्रू करंट 0 होऊन जाणार आहे. ती एक स्पेशल कंडिशन असेल, त्याला म्हणायचं आहे बॅलेन्सिंग कंडिशन. ठीक आहे, इथे काय असणार आहे, बॅलेन्सिंग कंडिशन. या बॅलेन्सिंग कंडिशनला काय होणार, जो करंट थ्रू गॅलोमीटर आहे दॅट इज IG इक्वल्स टू किती येणार इथे 0.
करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर विल बी 0. म्हणजे त्या केसमध्ये आपण असं म्हणणार ब्रिज इज बॅलन्स्ड. आणि त्या केसमध्ये एवढं पार्ट आपल्याला कन्सिडर करायचं नाही. जे CETचे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये फक्त हाच टाईप भेटेल तुम्हाला. का इथे हे ब्रिज जो आहे तो बॅलन्स दिलेला असणार आहे. बॅलन्सिंग कंडिशन आपण डिराईव्ह करतोय आणि हा जो बॅलन्सिंग कंडिशन असेल त्या केसमध्ये इथे याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती असेल किंवा याच्या थ्रू करंट किती फ्लो होत आहे तेवढं आपल्याला फाइंड आउट करायचं असतो CETसाठी. आणि यामध्ये आता बॅलन्सिंग कंडिशन डेरिव्हेशन जर आलं बोर्ड एक्झाममध्ये तर आपल्याला बॅलन्सिंग कंडिशनपर्यंत याला सॉल्व्ह करावा लागतो. सो आता बॅलन्सिंग कंडिशन जर आली तर आयजीची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला 0. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय होणार आहे, इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 मध्ये काय होणार आता पहिले बघा आता -I1P ॲज इट इज. त्याच्यानंतर याची आयजीची व्हॅल्यू 0 आहे तो 0 झालं आणि प्लस काय आलं इथे I2R इक्वल्स टू किती आलं 0. सो याला जर तिकडे पाठवलं तर निगेटिव्ह होणार आहे. दोन्ही निगेटिव्ह साईन काय झाले कॅन्सल. दिस विल बिकम I1P इक्वल्स टू I2R. दिस इज आवर इक्वेशन 3. सिमिलरली आयजीची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इक्वेशन 2 काय बनणार आहे, इक्वेशन 2 बिकम्स काय चेंज होणार त्यामध्ये. आता इक्वेशन 2 मध्ये बघा आयजीची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय झाला -I1 -0 आणि इंटू काय आहे Q. त्यानंतर पुढे प्लस I2 प्लस 0 इंटू S प्लस आयजीची व्हॅल्यू 0 आहे पूर्ण टर्म 0 झाली. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं -I1Q आणि इथे I2S आलं तो तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह झालं. दोन्ही निगेटिव्ह साईन कॅन्सल झाले. म्हणजे हा काय आलं इथे I1Q इक्वल्स टू I2S. दिस इज इक्वेशन 4. अँड लास्टमध्ये काय करायचं डिवाइड इक्वेशन 3 बाय 4. इक्वेशन 3 ला 4 ने डिवाइड केलं. इथे 3च्या लेफ्ट साईडमध्ये काय आहे I1P अपॉन याच्या लेफ्ट साईडमध्ये I1Q इज इक्वल्स टू याच्या राईट साईडमध्ये काय आहे I2R अँड डिवाइडेड बाय याच्या राईट साईडमध्ये I2S. ठीक आहे. I1 I2 कॅन्सल झालं. म्हणजे इथे काय भेटलं आपल्याला P अपॉन Q इज इक्वल्स टू R अपॉन S. P upon Q is equals to R upon S. This is balancing condition for Wheatstone bridge. जर असं झालं तर म्हणजे 4 रेझिस्टर्स जे जोडलेले आहेत त्यामध्ये लेफ्ट अपॉन राईट इक्वल्स टू लेफ्ट अपॉन राईट असं जर आपल्याला भेटलं म्हणजे दोघांचा रेशो दोन्ही साईडला सेम जर भेटलं तर त्यावेळेस बॅलन्सिंग कंडिशनमध्ये आहे. त्या केसमध्ये करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर 0 झालेले असं आपण रिव्हर्स करत असतो. म्हणजे बॅलन्सिंग कंडिशनवरून आपण आयजीची व्हॅल्यू 0 घेत असतो. बट यामध्ये या बॅलन्सिंग कंडिशनपर्यंत येण्यासाठी आपण आयजीची व्हॅल्यू 0 घेतली, उलटी प्रोसेस घेतलेली. सो यामध्ये जे 4 रेझिस्टर्स जोडायचे आहे ती या पद्धतीने जोडावं लागणार आहे. 4 पैकी जर 3 माहीत असेल तर चौथा आपण फाइंड आउट करू शकतो जर तिथे करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर 0 असेल तर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी व्हीटस्टोन ब्रिज. नाउ आवर नेक्स्ट टॉपिक इज मीटर ब्रिज. आता याची स्पेलिंग जर बघितली तर जो लेंथ मेजर करण्यासाठी युनिट असतो मीटर त्याच्यावरून आलेले. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी असं आहे का ज्याची लेंथ 1 मीटर आहे आणि दुसरी एक स्पेलिंग असे METER तर तो मेजरमेंटसाठी असतो. तर इथे काहीतरी लेंथ 1 मीटरची ती काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर ऑफ लेंथ 1 मीटर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात आधी काय असणार आहे 1 मीटरची वायर असणार आहे. ठीक आहे. आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन युनिफॉर्म आहे. त्याचं मिनिंग काय, कोणत्याही पॉईंटवर जर समजा आपण हा पेन युनिफॉर्म क्रॉस सेक्शनचा घेतलं याचं मिनिंग काय आहे, जर मी कोणत्याही पॉईंटला याला कट केलं आणि समोरून जर त्याचा एरिया मेजर केलं प्रत्येक पॉईंटला सेम राहणार आहे. त्याला म्हणायचं युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल इथे वायर असणार आहे. ठीक आहे. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ स्केल, अ मीटर स्केल. याच्या खालीच काय असणार आहे किंवा ही जी तार असते वायर असणार आहे ही एक मीटर स्केलवर, मीटर स्केल म्हणजे काय त्याची तो 1 मीटर पर्यंत लेंथ मेजर करू शकते अशी एक स्केल आहे. त्या स्केलवर ती वायर ठेवलेली असणार आहे अशी. ठीक आहे. याच्यावर अशी मार्किंग केलेली असते कारण की आपल्याला पुढे जाऊन लेंथ मेजर करायची असेल. इथे 2 पॉईंट्स फॉर्म होणार आहे. दिस इज A पॉईंट अँड दिस इज B पॉईंट. दीज पॉईंट्स आर कनेक्टेड और अटॅच टू 2 L शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स. इथे 2 L शेप मेटॅलिक स्ट्रिप्स असणार आहे. ठीक आहे. बघा आता L शेप म्हणजे दोघांचा शेप L सारखा असणार आहे. L शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स अशी 2 असणार आहे. इकडे एक असणार आहे आणि या साईडला एक असणार आहे अशी.
दोन एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स ए आणि बी पॉईंटला अटॅच केलेले. देन देअर विल बी अ थर्ड मेटॅलिक स्ट्रिप. देअर विल बी थर्ड मेटॅलिक स्ट्रिप जी स्ट्रेट असणार आहे आणि ती दोघांच्या मध्ये अशी ठेवलेली असणार आहे का दोन गॅप इथे फॉर्म होणार आहे. दिस विल बी द लेफ्ट गॅप अँड दिस इज राईट गॅप. ठीक आहे. इथे फिजिकली जो आपण मीटर ब्रिज बघत असतो त्याच्यामध्ये सुद्धा असंच एल शेप मेटॅलिक स्ट्रिप्स असणार आहे. मध्ये एक स्ट्रेट स्ट्रिप असेल परत मेटलनी बनलेली आणि मध्ये काहीतरी गॅप असेल या दोघांच्या मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे हे जे ए आणि बी पॉईंट्स आहे these are attached to a positive terminal of the battery of EMF E. म्हणजे याला ऑपरेट करण्यासाठी एक बॅटरीची गरज पडणार आहे. त्याचा EMF E एवढा आहे. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ प्लग की. सर्किटला ऑन किंवा ऑफ करण्यासाठी याचा यूज होणार आहे. देन देअर विल बी अ रिओस्टॅट. इथे पुढे काय असणार आहे असं एक रिओस्टॅट असणार आहे. दिस इज रिओस्टॅट. म्हणजे परत रीडिंगला ॲडजस्ट करण्यासाठी म्हणा किंवा इथे करंट जो आहे त्याचा एक पर्टिक्युलर लिमिटमध्ये ठेवण्यासाठी याचा यूज केला जाणार आहे. रिओस्टॅट इज अ सिम्पली व्हेरिएबल रेझिस्टर. म्हणजे थोडक्यात याचा यूज करून आपण सर्किटचा रेझिस्टन्स चेंज करू शकतो. अँड दिस बी पॉईंट इज कनेक्टेड टू द व्हेरिएबल टर्मिनल ऑफ द रिओस्टॅट. व्हेरिएबल टर्मिनल म्हणजे काय, ज्याचा यूज करून ज्या स्लायडरचा यूज करून रेझिस्टन्स चेंज होणार आहे तो या बी पॉईंटला कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे. देन देअर विल बी अ गॅल्व्हॅनोमीटर इन बिटवीन दीज टू पॉईंट्स. इथे एक गॅल्व्हॅनोमीटर असणार आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा जो एक टर्मिनल असणार आहे तो या सेंटरच्या मेटॅलिक स्ट्रिपच्या सेंटरला एक टर्मिनल असेल आणि गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टर्मिनल एक जॉकीला कनेक्टेड असणार आहे. इथे जे जॉकी असणार आहे इथे आणि जिथे तो अटॅच होणार आहे तिथे एक डी पॉईंट फॉर्म करणार आहे आपण. त्या डी पॉईंटला काहीतरी होणार आहे ते पुढे बघू आपण. आणि त्याचबरोबर इथे हे जे दोन गॅप्स आहेत त्यामध्ये जनरली लेफ्ट गॅप जो असणार आहे तिथे एक अननोन रेझिस्टर जोडला जातो ज्याचा रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स. आणि इथे एक नोन रेझिस्टर जोडलेला असतो ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते. जनरली इथे एक रेझिस्टन्स बॉक्स असतो. काय असतो इथे रेझिस्टन्स बॉक्स आणि त्याच्यामधून आपल्याला एक नोन व्हॅल्यू भेटत असते. ठीक आहे. असं त्याचा एक सिंपल स्ट्रक्चर आहे. परत समजून घ्या. 1 मीटरची वायर आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची. ती एका मीटर स्केलवर ठेवलेली आहे. त्याचे जे दोन एंड्स असणार आहे ए अँड बी दीज आर कनेक्टेड टू टू एल शेप मेटॅलिक स्ट्रिप्स. सेंटरला परत एक मेटॅलिक स्ट्रिप असेल बट तिथे दोन गॅप फॉर्म झालेले असणार आहे. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेझिस्टर जोडायचा आहे. राईट साईडमध्ये एक रेझिस्टन्स बॉक्स असेल ज्याच्यामधलं रेझिस्टन्स आपल्याला माहीत असेल. ए पॉईंट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू अ की. देन की इज कनेक्टेड टू रिओस्टॅट अँड व्हेरिएबल टर्मिनल ऑफ द रिओस्टॅट इज कनेक्टेड टू बी पॉईंट. असं याचा एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्याचबरोबर इथे गॅल्व्हॅनोमीटर असेल. त्या गॅल्व्हॅनोमीटरची दोन टर्मिनल्स पैकी एक सी पॉईंटला याच्या सेंट्रल स्ट्रिपच्या सेंटरला जोडलेलं असणार आहे अँड अनदर टर्मिनल इज कनेक्टेड टू अ जॉकी. जॉकी म्हणजे काय, थोडक्यात एक टाईपचं इथे पेन सारखं दिसेल, तो पेन सारखा असेल आणि पुढे थोडंसं असं त्याला चिचकोळ तोंड नाही म्हणतो आपण. पुढे गेल्यानंतर असं इन्क्लाइन होते. ट्रायंग्युलर शेप असेल, मेटलनी बनलेला असतो. म्हणजे थोडक्यात तो कॉन्टॅक्टसाठी यूज केलेला असतो. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला सिंपल जो व्हीटस्टोन प्रिन्सिपल आहे, व्हीटस्टोन ब्रिजचा जो प्रिन्सिपल आहे तो यूज करायचा आहे. ठीक आहे. आता व्हीटस्टोन ब्रिजच्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग हा झालं लेफ्ट साईड रेझिस्टर, राईट साईड रेझिस्टर, लेफ्ट साईड रेझिस्टर, राईट साईड रेझिस्टर. 4 रेझिस्टर झाले. आता इथे एक बॅलेन्सिंग पॉईंट असणार आहे, डी पॉईंट. बॅलेन्सिंग ॲट बॅलेन्सिंग कंडिशन. ठीक आहे. आता ही बॅलेन्सिंग कंडिशन काय आहे का, त्या पॉईंटला आय जीची व्हॅल्यू काय झालेली आहे 0. करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इथे 0 असेल. बघा आता काय होणार, ज्यावेळेस ही जॉकी आपण काढून घेणार ती या वायरला टच केलेली नाही. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये किती रीडिंग येणार आहे 0. बरोबर. आता गॅल्व्हॅनोमीटरची रीडिंग 0 आहे पण टॅप केल्यानंतर सुद्धा 0 आली पाहिजे. म्हणजे काय, ते वायरला टच केल्यानंतर इथे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये किती रीडिंग आली पाहिजेत 0. जर टच केल्यानंतर समजा डी पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये 0 रीडिंग झाली तर हा ब्रिज बॅलेन्स झालेला असेल आणि त्या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, लेफ्ट अँड राईट वरचे दोन लेफ्ट अँड राईट कोणते कोणते आहे,
x अपॉन r दिस विल बी इक्वल्स टू लेफ्ट अपॉन राईट. इथे वायरचा स्वतःचा एक रेझिस्टन्स असणार आहे. वायरची जशी जशी लेंथ इन्क्रीज होणार आहे तसं त्याचा रेझिस्टन्स जो आहे तो इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे एक इथे रेझिस्टर आहे, इथे एक रेझिस्टर आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. पहिलं असेल इथे रेझिस्टन्स अक्रॉस एडी आणि दुसरं असणार आहे रेझिस्टन्स अक्रॉस डीबी. असे दोन रेझिस्टर्स इथे जोडलेले आपण असं कन्सिडर करू शकतो. आता यामध्ये रेझिस्टरचा आणि वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर घेतलेली का बरं घेतली असं रिलेशन इथे समजणार आहे. रेझिस्टन्स जर बघितलं इथे एक्स्ट्रा 3 बघतोय आपण. रेझिस्टन्स जर बघितलं तर ते कंडक्टरच्या लेंथच्या डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये असेल आणि रेझिस्टन्स जे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्या इन्व्हर्स रिलेशनमध्ये इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. हे दोघांना जर आपण एकत्र केलं तर आर प्रोपोर्शनल टू काय झालं लेंथ अपॉन एरिया. प्रोपोर्शनल साईन काढायचं आहे म्हणून काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल अँड द कॉन्स्टंट इन आवर केस इज रो एल अपॉन ए. आता हा जो रो आहे दिस रो इज नोन ॲज रेझिस्टिव्हिटी. आर म्हणजे काय रो म्हणजे काय यामध्ये रेझिस्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात ही मटेरियलची प्रॉपर्टी असते त्याच्या शेपवर त्याच्या मटेरियल तो टोटली डिपेंड करत असतो रेझिस्टिव्हिटी. सो हा जो आर ए डी आहे याच्या जागेवर काय घेतलेलं आपल्याला एक्स अपॉन आर इज इक्वल्स टू आर ए डीच्या जागेवर काय आलं समजा हा अननोनच्या साईडला लेंथ आहे म्हणून याला काय कन्सिडर करायचं एल एक्स आणि हे नोनच्या साईडला अटॅच केलं म्हणून याला आपण एल आर कन्सिडर करणार आहे. दोन पार्टमध्ये डिवाइड झालं नाही ते म्हणून हा एल एक्स झालं आणि हा एल आर. कधी ज्यावेळेस गॅलोमीटरमध्ये टॅप केल्यानंतर 0 रिडिंग येणार आहे त्या टायमिंगमध्ये. सो आर ए डी किती आलं आर ए डीच्या जागेवर रो एल अपॉन ए वर आलं खाली रो एल अपॉन ए 2 वेळेस लिहून घेतलं असं रेझिस्टन्सच्या जागेवर. त्यानंतर पुढे जर दोघांमध्ये बघितलं तर एकच वायर आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याचा म्हणजे दोघांचा मटेरियल सेम आहे दोघांचा एरिया इथे सेम आहे. दॅट मीन्स चेंज होणारी क्वांटिटी कोणती फक्त एल एक्स अँड एल आर. सो दिस x upon r is equals to lx upon lr. this is the balancing condition. आणि त्या केसमध्ये जर समजा आपल्याला lx आणि lr भेटले r तर नोनच आहे x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आणि जर समजा आपण एक जरी लेंथ मेजर केली तरी सुद्धा आपण दुसरी घेऊ शकतो. काय करणार त्यामध्ये x अपॉन r ॲज इट इज. समजा lx आपण फाइंड आउट केलं लेफ्ट साईडची लेंथ तर राईट साईडला किती असणार आहे टोटल लेंथ त्याची 100 सेंटीमीटर आहे. 100 मधून आपल्याला फक्त lx सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. ठीक आहे. असं सिंपल यामध्ये मीटर ब्रिजचा प्रिन्सिपल असतो त्याचा वर्किंग असतो. आणि हा जो इथे आपण मीटर ब्रिज बघितलेला आहे हा एक्सपेरिमेंट तुम्हाला बोर्डच्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा असतो. ठीक आहे. बोर्डच्या प्रॅक्टिकलमध्ये 2 असणार आहे 2 प्रॅक्टिकल्स असतात. पहिलं असतो त्यामध्ये टू व्हेरीफाय द लॉज ऑफ रेझिस्टन्सेस आणि दुसरं असणार आहे केल्विन्स मेथड. आता यामध्ये आपण केल्विन्स मेथड ॲड करून घेऊ. म्हणजे केल्विनची मेथड काहीतरी आहे बघा. त्यामध्ये काय केलं जाणार आहे हा जो गॅलोमीटर असतो त्याचा स्वतःचा रेझिस्टन्स असतो. तो रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण केल्विन्स मेथड घेऊ शकतो. काय घ्यायचं आहे आपल्याला केल्विन्स मेथड. त्यामध्ये सिम्पली काय केलं जाणार आहे बघा इथे हा जो गॅलोमीटर आहे तो इथून काढून घ्यायचा आहे आणि जिथे अननोन जोडलेले आहे त्याच्या जागेवर जोडायचं असं. म्हणजे इथे हा गॅलोमीटर आला इथे गॅलोमीटर येऊन जाणार आहे आणि जो सी पॉईंट असणार आहे तो डायरेक्टली जॉकीला कनेक्ट केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बाकी सगळी थेरी सेम असणार आहे. आता बॅलेन्सिंग कंडिशन काय असेल यामध्ये बॅलेन्सिंग कंडिशनमध्ये आय जीची व्हॅल्यू 0 नाही होणार. आयजीची व्हॅल्यू 0 होणार नाही. या केसमध्ये बॅलेन्सिंग कंडिशन काय आहे ज्यावेळेस आपण समजा या सर्किटला ऑन करणार आहे प्लग की क्लोज केली सर्किटला ऑन केलं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये ऑलरेडी काहीतरी रीडिंग भेटणार आहे 5, 10, 15, 20 काहीतरी असेल किंवा मध्ये कोणती तरी व्हॅल्यू असेल. ती व्हॅल्यू आपण सेट करू शकतो. हा जो रेओस्टॅट आहे त्याचा स्लाइडर मागे पुढे करून त्याची व्हॅल्यू समजा 10 करता येईल 15 करता येईल 20 करता येईल त्या गॅल्व्हॅनोमीटरवर. तर तसं नाही जरी केलं तरी चालत असतो. बट यामध्ये लक्षात राहावं म्हणून केलंय. ठीक आहे. केलं असं तर त्याच्यानंतर काय होणार ज्यावेळेस जॉकी इकडे टच केली जाणार आहे गॅल्व्हॅनोमीटरमध्ये लेफ्ट साईडमध्ये काहीतरी तिथे डिफ्लेक्शन दाखवणार इकडे टच केली जाणार आहे राईट साईडमध्ये काहीतरी डिफ्लेक्शन दाखवणार. आणि जर समजा तो काढून घेतलं तर एक रीडिंग कोणती तरी 0वर नाही तो आता 10, 15, 20वर काहीतरी आहे तो. तर टॅप केल्यानंतर 10 आणि काढून घेतल्यानंतर 10 भेटायला पाहिजेत. म्हणजे टॅप केलंय टच केलंय
त्यावेळेस आणि काढून घेतले त्यावेळेस दोन्ही टायमिंगला तिथे सेम रीडिंग भेटायला पाहिजे, ती असणार आहे बॅलेन्सिंग कंडिशन. ठीक आहे. आता बॅलेन्सिंग कंडिशनसाठी इथे गॅलन मीटर जोडले म्हणून चेंज काय होणार आहे, LXच्या जागेवर इथे LG येणार आहे फक्त. ठीक आहे. बॅलेन्सिंग लेंथ आपण फाइंड आउट केली इथे या पॉईंटवर, तर त्या केसमध्ये इथे Xच्या जागेवर काय येणार आहे, फक्त G आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे परत Xच्या जागेवर काय येणार, G येणार आहे, ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. LXच्या जागेवर काय आलं, LG आलं. त्यानंतर इथे परत Xच्या जागेवर G, इथे Xच्या जागेवर G आलं. म्हणजे जो गॅलन मीटर आहे त्याचा रेजिस्टन्स किती भेटणार आपल्याला, G इज इक्वल्स टू R इंटू LG अपॉन LR, हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. असं आपण अननोन रेजिस्टन्स गॅलन मीटरचा फाइंड आउट करू शकतो. समजलं की एवढं पार्ट एकदम सिंपल आहे, प्रॅक्टिकलसाठी पण याचा यूज होणार आहे. ओके. आता लास्ट यामध्ये आपण सोर्सेस ऑफ एरर पण ॲड करून देऊ. म्हणजे हे बघा, हे सगळं मेजरमेंट करत असताना मीटर ब्रिज असेल किंवा केल्विन्स मेथडमध्ये पण तेच यूज करतो आपण मीटर ब्रिज, तर त्यामध्ये काहीतरी एरर येण्याचे चान्सेस आहे. त्याचे चान्सेस का बरं आहे, सोर्सेस ऑफ एरर असेल. यामध्ये काय काय सोर्सेस असू शकतात बघा. फर्स्ट थिंग, यामध्ये आपण युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर कन्सिडर केलेली इम्पॉर्टंट असेल बरं का, बोर्ड एक्झाममध्ये कधी कधी येत असतात. तर यामध्ये जी वायर यूज केलेली ती कशी आहे, युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर आहे. सो वायरचा एरिया युनिफॉर्म नसेल तरी सुद्धा एरर येऊ शकतो. क्रॉस सेक्शनल एरिया त्याचा युनिफॉर्म पाहिजे, म्हणजे जो त्याचा डायमीटर आहे एक पॉईंटवर जो सुरुवातीला आहे तो शेवटपर्यंत असायला पाहिजे. जर वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची नसेल तर एरर येणार आहे. हा पहिलं सोर्स झालं. त्याच्यानंतर दुसरं सोर्स, हा ए आणि बी पॉईंट एल शेप मेटॅलिक स्ट्रिपला कनेक्ट केलेला असतो. आता इथे कनेक्ट करण्यासाठी सोल्डरिंग केलेली असेल तर त्या केसमध्ये याचा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, सोल्डरिंग म्हणजे काय, तो पण एक नवीन मेटल त्याच्यामध्ये ॲड केला जातो, त्याचा पण काहीतरी रेजिस्टन्स असेल, तो यामध्ये आपण कन्सिडर करत नाही, फॉर्म्युल्यामध्ये कुठेच आलेलं नाही आहे. सो जो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे ड्यू टू दिस सोल्डरिंग विल बी ॲडेड इन द फायनल रिझल्ट, आणि त्याच्यामुळं फायनलमध्ये काहीतरी एरर येऊ शकतो. म्हणजे सेकंड कशामुळे येणार आहे, जो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे. आणि थर्ड काय, आपण इथे काय मेजर करत आहे, LX आणि LR. तर LX आणि LR मेजर करत असताना ते जर ॲक्युरेट नसेल तरी सुद्धा एरर येऊ शकतो. तीन समजले कोणते कोणते आहे. पहिलं, वायर मे नॉट बी युनिफॉर्म. त्यानंतर दुसरं काय असेल, देअर विल बी अ कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स at points A and B, and the third कशामुळे असणार आहे, the measurement of LX and LR may not be accurate. ठीक, अशी तीन झाली. आता याला मिनिमाइज करण्यासाठी काय करावं लागणार आहे, परत तीन मेथड. जो बॅलेन्सिंग लेंथ आहे, बॅलेन्सिंग लेंथ आपल्याला 2/3 पार्टमध्ये भेटायला पाहिजे. म्हणजे इथे काय करावं लागणार आहे, जो 100 सेंटीमीटर आहे त्याला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं, 1 to 30 ते 33 to 66 आणि 66 पासून पुढे 100 पर्यंत. ठीक आहे, नियरली झालाय. तर जो बॅलेन्सिंग लेंथ आहे तो 33 to 66 सेंटीमीटर मध्येच भेटायला पाहिजे. जर ते एक साईडला जास्त निघून गेलं तर त्यावेळेस सुद्धा त्यामध्ये एरर येऊ शकतो. त्याला मिनिमाइज करण्यासाठी 2/3 एवढं आपल्याला कन्सिडर करा, 1/3 जो पार्ट असणार आहे मिडलचा तो आपल्याला कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे. आता सेकंड मेथड जी याला एररला मिनिमाइज करण्यासाठी यूज करता येईल ती काय आहे, का ही जे गॅलन मीटर असेल किंवा अननोन रजिस्टर असेल आणि इकडे नोन रजिस्टर असेल तर याला इंटरचेंज करायचं. म्हणजे इथे लेफ्ट साईडला अननोन जोडलेलं होतं त्यावेळेस 3-4 रीडिंग घेतले, त्यानंतर याला उचललं इथे ठेवलं, याला उचललं इथे ठेवून दिलं, इंटरचेंज जर केलं तर त्यामध्ये जे ॲक्युरसी आहे ती वाढून जाणार आहे, एररला मिनिमाइज करता येईल. ठीक आहे, ही झाली त्याची सेकंड मेथड. आणि थर्ड, ज्यावेळेस याला जॉकीला इथे टच केलं जाणार आहे तर बॅलेन्सिंग लेंथ फाइंड आउट करत असताना त्याला टॅप करायचं आहे, असं थोडं पुढे घेऊन जायचंय. जर समजा तिथे स्लाइड केलं, असं जर स्लाइड केलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये तिथे हीट जनरेट होणार आहे, ड्यू टू विच हीट जनरेट झाली म्हणजे तिथे टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे त्याचा रेजिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. सो हे पण एक टाईपचं सोर्स ऑफ एरर असू शकतो. त्याला मिनिमाइज करण्यासाठी जॉकीला टॅप करायचं आहे, त्याला स्लाइड करायचं नाही. तर तिन्ही मेथड समजले का. पहिलं काय करणार, याच्यामध्ये बॅलेन्सिंग लेंथ कुठे भेटायला पाहिजेत, या दोघांच्या मध्ये 33 पासून तर 66 पर्यंत सेंटीमीटर पर्यंतच भेटायला पाहिजे. 2 पॉईंटच्या मध्येच ठेवायचं त्याला. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, यांना इंटरचेंज करून रीडिंग्स घ्यायचे आहे. आणि तिसरं काय करायचं, जॉकीला टॅप करायचं आहे, स्लाइड करायचं नाही. असे ते 3 मेथड जर यूज केले तर एररला मिनिमाइज करता येईल. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचा जो पार्ट असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू सो मच.